तर आज होती तुळशीची लग्न. घरातल्याने सांगितलेलं 4 दिवस अगोदर तुळस रंगवून ठेवायला. खरं आमचं कसं आहे, ज्या दिवशी कार्यक्रम असतोय त्या दिवशी सगळी तयारी पूर्ण होणार. मग घराजवळ गेलो आणि तुळस बाहेर काढलो आणि एकदम व्यवस्थित पुसून घेतली आणि त्याला कलर पण द्यायचा होता. घरातल्यासनी वाटलं तासभर ब्रशनं कलर देत बसते वाटतं. मग लगेच नवीन हत्यार बाहेर काढलं आणि सगळी तुळस 2 मिनिटातच रंगवून पूर्ण झाली. त्यानंतर बाकी साहित्य आणायचं होतं. मग ऋषिकेश साहेबांनी घेतलं. त्याला म्हणलं जाता जाता रितेश भाईंना पण घ्याव. रितेश भाईंना फोन लावला. 2 मिनिटात येतो म्हणलेला. आम्हासनी वाटलं घरात नाही येणार आहे. तोवर संकेतच्या घरात गेम खेळत बसलाय. त्याचा वाढदिवस होता म्हणून ह्याला काय बोललो नाही. भावाला आपल्या शुभेच्छा दिलो आणि मायाकडे जायचं म्हणलं. मग 2च मिनिटात रितेश साहेबांच्या मायात पोहोचलो. मग गेल्या गेल्या ऋषिकेश साहेबांची कर्द दिसली. ती पण गावातल्याने सगळी चांगली उचलून नेलेली. मग जेवढी जेवढी भावाच्या हाताला आली तेवढी त्यानं काढली. तिथनं पुढे जाऊन 5 ऊस तोडायचं होतं. ते पण ऋषिकेश साहेबांनी तोडलं. मग जाऊन जरा भावाला मदत केली. रितेशला म्हटलं तू जरा व्हिडिओ कर. सगळं ऊस असं एकत्र बांधलं आणि जुंध्याची ढापा आणायला गेलो. तेवढ्यात हे साहेब